नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी आहोत. आपल्यासोबत यावेळेस उमेदवार असणारे अमोल शेट्टे आहेत. आपण त्याच्यावर थोडक्यात त्यांची माहिती आणि जे काय त्यांच्या नागरिकांना सांगणं आहे ते आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊयात. सर नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार, मी अमोल जगन्नाथ शेटे. आत्ता अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी मतदारांना मतदानाचा अधिकार जो आहे तो तुम्ही करावा आणि मतदान करून मला नगरपालिकेत तुमच्या सेवेकरता पाठवावं हेच आवाहन करण्याकरता सर्व मतदार बंधू भगिनींच्या भेटीला जात आहे. मी 2016 साली पूर्वीचा जो प्रभाग क्रमांक 8 होता, कडोलकर कॉलनी भाग होता, कडोलकर कॉलनी, जेवेरी कॉलनी आणि मस्करनीज 2 हा भाग होता. त्या भागामध्ये मी 5 वर्षामध्ये जो काही विकास केला त्याचा संपूर्ण अहवाल मी पब्लिक सर्व मतदारांना घरपोच देतो आहे. त्याचबरोबर हा जो माळसकरवाडी एरिया आहे, खांडगे कॉलनी, माळसकरवाडी, स्वराजनगरी, म्हाडा, हा पूर्वीचा 7 होता. जे की इथं जे मागील नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या परीने जे काय काम करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि नागरिकांनाही ते माहीत आहे. आत्ताच माझ्या बरोबरच्या अपक्ष उमेदवार स्नेहलताई यांनी सांगितलं की बाबा या ठिकाणी रोड, गटर्स आणि अवेळी पाणी, कचरा गाड्यांच्या समस्या, या सगळ्या समस्या आहे. मी पुढील काळात आपण आमचं अपक्षाचं चिन्ह आहे छताचा पंखा आणि ताईंचं चिन्ह आहे इस्त्री. या दोन्ही चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करावं. राहिला विषय पुढचा की आपल्या ज्या काही समस्या आहे त्या पुढील 2 वर्षाच्या काळात सगळ्या संपलेल्या असतील. जे की पाणी असेल, घंटागाडी असेल, रोड असतील, गटर्स असतील, ह्या सर्व समस्या म्हणजे जे की मूलभूत गरजा आहेत त्या प्रत्येकाला मिळाल्याच पाहिजेत. का तर आपण सर्व नागरिक नगरपालिकेला टॅक्स स्वरूपात पैसे भरत असतो, पाणीपट्टी भरत असतो, पण नगरपालिकेनं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या लेट होणं किंवा वेळेवर न मिळणं हे चुकीचं आहे. जेणेकरून त्या वेळेवर मिळाल्याच पाहिजेत यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. अनेक नागरिकांना असं सध्या समस्या येते की प्रभाग क्रमांकामध्ये पहिलं होतं आणि आत्ता नाही आहे, तर त्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत का? पहिलं सर्वांना मतदानाचा हक्क भेटावा, म्हणजे एखाद्या प्रभागात असेल पण तो आता त्यांची नावं दुसऱ्या प्रभागात गेलीत किंवा काहींना मग आपले नावच सापडत नाही, त्याच्याबद्दल काय करतात? एकदम बरोबर. ह्या सर्व चुका ज्या काय आहेत ह्या प्रशासनाच्या आहेत. जे की प्रशासनाने ज्या प्रकारे मतदारसंघ प्रभाग बनवलेले आहेत त्याच प्रभागातलं मतदान त्या प्रभागात पाहिजे. बरोबर. तर तसं न होता एकाच कुटुंबातील 2 मतं 7मध्ये, 2 मतं 8मध्ये, काही जणांचं 1 मत 5मध्ये गेलं तर काहींचं 1मध्ये गेलं. ह्या अशा समस्या जरूर नागरिकांना आहेत. तर मी सर्व नागरिकांना तळेगावातील सर्व नागरिकांना असं आवाहन करीन, जर अशा प्रकारच्या समस्या तुम्हाला असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9890036136. मला केव्हाही फोन करा. मी संपूर्ण तळेगावातील कुठल्याही नागरिकाला त्याचा प्रभाग क्रमांक आणि त्याचा बूथ क्रमांकसुद्धा देऊ शकतो. माझ्याकडं संपूर्ण तळेगावाची ॲप्लिकेशन आहे, त्याच्या डाउनलोड करून घेतलेलं आहे मी, ते मी सगळ्यांना देऊ शकतो. परत एकदा नंबर सांगावा आपला. 9890036136 हा माझा मोबाईल नंबर आहे. मला केव्हाही फोन करा. शक्यतो करून रात्री 12 नंतर करू नका. तुमच्याप्रमाणे मलाही झोपायचं असतं कारण प्रचार करून मी पण थकतोय. ओके सर, धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी सुप्रिया मिलिंद शेलार, अमोल जगन्नाथ शेटे यांची बहीण आणि चंद्रकांत दामोदर शेटे यांची मुलगी. काय सांगाल आपण? 8 प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व मतदारांना हेच आवाहन करेल की अमोल जगन्नाथ शेटे यांचं चिन्ह आहे छताचा पंखा आणि स्नेहलताई माळसकर यांचं चिन्ह आहे इस्त्री. ह्यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून ह्यांना भरघोस मतांनी विजयी करावं, हाच तुमचा शुभाशीर्वाद त्यांना असावा असं मी म्हणते. सर नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? माझं नाव अनिकेत कृष्णा माळसकर. सौ स्नेहल संकेत माळसकर ह्या माझ्या वहिनी आहेत, ज्या प्रभाग क्रमांक 8मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मी माझ्याबद्दल सांगाल की मी बघा कॉलेज लाईफपासून विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पूर्ण वेळ म्हणून मी नॉर्थ ईस्टमध्ये पण काम केलं आहे. RSSच्या विविध संघटनेमध्ये काम केलं आहे. आत्ता पण केशव स्मारक न्यासमार्फत विविध कार्यक्रम घेतो मी, ॲक्टिव्ह आहे. पण आत्ता सध्या जेव्हा तळेगावात माझं गाव जेव्हा लक्ष येतो की आत्ता सध्या तळेगावमध्ये लोकशाही दाबली जाते.
लोकांना बिनविरोध निवडून दिलं जातं, सिलेक्शन होतं आहे, निवडणूक नाही होते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांचा मतदानाचा हक्क टिकला पाहिजे. जिंकू या हारू, लोकांना मतदानाचा हक्क आहे तो त्यांनी हे करायला पाहिजे. आज जर कॅन्डिडेट डायरेक्टली निवडले जातात ते लोकांना मतं मागायला जात नाहीत, उद्या काय कामं करणार ते लोकांची. आज लोकांना म्हणजे जे बिनविरोध झाले ते गेले पण नाही लोकांकडं, असेच निवडून आले. ते लोकांची काय समस्या सॉल्वच नाही करणार. ते म्हणणार तुम्ही कुठं, आम्ही कुठं मतं मागायला आलो होतो तुमच्याकडं. त्याच्यामुळं आपण हे म्हणजे बाय वहिनीला किंवा अमोल भाऊंना मी म्हणलो की तुम्ही नाही का उभं राहा, कारण की आपल्याला लोकशाही टिकवायची आहे, आपल्या प्रभागातल्या समस्या सॉल्व्ह करायच्याच आहे, पण सोबत लोकांचा अधिकार पण मजबूत करायचा आहे, टिकवून मिळवायला पाहिजे नाही का हक्क मतदानाचा. त्याच्यासाठी आपण लढतोय. मी तुम्हाला सांगाल की 2019-20 साली तेव्हा पोटनिवडणूक लागली होती नगरपालिकेची. माझे वडील भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहिले होते या प्रभागात. त्यावेळेस जे विद्यमान आमदार आहेत ते आमदार झाले, नगरसेवक होते आधी, मग त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये माझे वडील उभे राहिले. त्यावेळेस पण आपल्यावर भरपूर प्रेशर आला की तुम्ही माघार घ्या, बिनविरोध द्या, बिनविरोध द्या. त्यावेळेस देखील आपण बिनविरोध नाही होऊन दिली निवडणूक, लोकांचा हक्क मिळवून दिला होता. तरी यावेळेस पण आपण ते करतोय. त्याच्यामुळे लोकांना आवाहन करतो प्रभाग क्रमांक 8 मधल्या की अपक्षांना यावेळेस मतदान करा, आपला लोकशाहीचा अधिकार टिकवा. धन्यवाद. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी शारदा अबोल शेटे. बरं, काय सांगाल आपण? कालच माझे सासरे बबन दामोदर शेटे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये जमेल किंवा नाही जमेल, त्यामुळे मी सांगते या न्यूजमार्फत आमचे एवढेच आव्हान आहे की छताचा पंखा आणि इस्त्री या 2 बटणं दाबून आपण बहुमताने आम्हाला विजयी करा. ओके. राहू द्या लक्ष, राहू द्या लक्ष. कोण म्हणता येणार नाही, कोण म्हणता येणार नाही. अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निहाल ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहू द्या लक्ष, राहू द्या लक्ष.